हे गाईज आम्ही आता चाललो देवगडला. फायनली आपल्या मित्रांसोबत सांगितलं नसत आपण कुठे चाललो आहे ते, पण तरी माझं तोंड बोलल्याशिवाय राहणारच नाही. तर फायनली आपण आज चाललो आहे देवगडला. तर बघा सगळं प्रवास तुम्हाला दाखवतो. ही आपली ट्रॅव्हलर आहे. या ट्रॅव्हलरमधनं आपल्याला जायचं आहे. बरीचशी आपली माणसं आहेत. माझ्या मित्राच्या भावाचं लग्न झालंय, लग्नानंतर तिकडे जातोय जरा कार्यक्रम असल्यामुळे. तर चला हळूहळू आपण प्रवासाला आपल्या लागूया. हा सगळा एरिया संपूर्ण हायवेचा एरिया आहे. पूर्ण बघू शकता तुम्ही, संपूर्ण एरिया क्लीन, स्वच्छ, निसर्गरम्य वातावरण. प्रत्येक म्हणजे प्रवास हा कसा सुखाचा झाला पाहिजे. प्रत्येक कुठेही जा तुम्ही, कुठल्याही ठिकाणी जा, फक्त वाहन कुठले असेल सांभाळून चालवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी होते. नंतर आपलं फायनली आपण आता हळूहळू जरा एक ठिकाणी जर करायचं होतं, सामानावर घ्यायचं होतं. त्यानंतर आपण फायनली पोचलो आपल्या मठामध्ये. अडपीमध्ये मठ आहे, अडपी देवगडमधला हा स्वामी समर्थांचा मठ आहे. बघा पार्किंग साठी खूप चांगल्या प्रकारे जागा त्यांनी केलेली आहे. मंदिर खूप मोठं आहे, म्हणजे बघायला गेलं आतमध्ये तर तसं तुम्हाला आतमधला एरिया दाखवतो आता मी हळूहळू. तर चला आता आपण हळूहळू आतमध्ये जाऊया. सर्वात प्रथम जरा पायांवरती, कारण कसं आतमध्ये झाल्यानंतर अगोदर पायाला हातपाय धुणं गरजेचं असतं. कारण एक आपण धार्मिक स्थळामध्ये जाताना कधी हातपाय धुवून जाणं गरजेचं आहे. तर चला आपण जरा हातपाय धुवून घेऊया आपले. चला तर हळूहळू आता आपण निघूया पुढे. हे तिथे समोर आतमधल्या जायच्या पायऱ्या आहेत, बाजूला आहे पूर्ण लोखंडी स्टीलचे लावलेलं आहे. चला हळूहळू आपण समोर चढू. इथे बघा आजूबाजूच्या एरियामध्ये त्यांनी त्यांचे प्रत्येकी लावलेलं आहे. कृपया चप्पल बाहेर काढा. इथे आपली चप्पल्स वगैरे काढायचे आहेत. त्यानंतर आपली एंट्री. हे बघा हे समोरचं एरिया आहे. हे आपलं मंदिर आहे स्वामी समर्थांचं, पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. दाखवतो मला सगळा एरिया संपूर्ण. या साईडला त्यांनी ज्या लोकांनी चांगले कार्य केले त्या लोकांचे सगळ्यांचेच स्टॅच्यू वगैरे त्यांनी हे केलेले आहेत. हे बघा किती चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे बघायला असं खूप चांगलं वाटतं आणि म्हणजे मन भरून येतं की असं काहीतरी वेगळं. आणि अनुभव खूप चांगला होता मला त्या ठिकाणी ज्या वेळेस गेलो होतो. एरिया संपूर्ण क्लीन होता, परिसर खूप चांगला होता. मंदिर बघू शकता किती चांगल्या पद्धतीने एक बांधलं आहे. त्या साईडला जर बघायला गेलं तर त्या साईडला म्हणजे कसं स्वामी समर्थांचं मठ असेल तुम्हाला माहिती आहे. अन्नदान म्हणजे जेवणाची वगैरे लोकांची सोय केली जाते. अन्नदान लोक करतात, त्यामुळे भाविकांना सुद्धा एक महाप्रसाद भेटला जातो तिथे. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी आतमध्ये गर्दी खूप होती. काहीतरी मला वाटतं त्या लोकांची मीटिंग वगैरे चालू होती. तर बघू शकताय तुम्ही. त्यानंतर मी तुम्हाला बाजूचा एरिया दाखवतो, इकडचा सगळा एरिया. हा जो एरिया आहे या साईडचा, त्या साईडला अन्नदान म्हणजे लोकांना भाविकांना जेवण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, तिकडे बांधलेलं आहे त्या साईडला संपूर्ण.